नमस्कार, मी सूरज गायकवाड. तुम्हा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल फार्मिंग व क्रॉप केअर मध्ये खूप स्वागत. आज आपण मिरची पिकाच्या या 38 दिवस पूर्ण झालेल्या प्लॉटमध्ये उभे आहोत. व्हिडिओ बनवत आहोत. म्हणजे रोप लागवडीनंतर 38 दिवस या प्लॉटला कंप्लीट झालेले आहेत. सध्या काही प्रमाणामध्ये बऱ्याच रोपांवरती चुरडा मुरडा किंवा पान बोकडल्यागत होण्याची समस्या दिसत आहे. मित्रांनो, ही समस्या कॉमन आहे, कारण की सध्या थंडी मोठ्या प्रमाणावरती वाढली होती आणि थोडंसं आता ह्या 2 दिवसामध्ये ढगाळ वातावरण देखील आलेलं आहे. तसंच या एकंदरीत क्लायमेट कंडिशननुसार थ्रिप्स प्रमाण हे या प्लॉटमध्ये वाढत असतं. बऱ्याच अंशी तुम्हाला हे डोळ्याला अगदी न दिसणारं देखील एकदम लहान सूक्ष्म थ्रिप्स मिरचीच्या पाठीमागे, पानाच्या पाठीमागे हे थ्रिप्स रस शोषण करून पुढच्या बोगला आपल्याला बोकडल्यागत शेंडे आपल्याला दिसून येतात. हा प्लॉट आहे 38 दिवसाचा मी सांगितलं तुम्हाला, पण याच्या अगोदर जून मध्ये दोडक्याची लागवड करून दोडक्याचं भरघोस उत्पादन घेऊन त्याच उष्ट्या बेडवरती बेड वगैरे नवीन मिरची पिकासाठी केलेले नाहीत. फक्त दोडका पिकाच्या त्याच जुन्या बेडवरती मिरची पिकाची लागवड केलेली आहे. आणि आता ह्या थ्रिप्सच्या नियोजनासाठी आपल्याला सुरुवातीला साध्या औषधापासून ब्रँडकडे जायचं आहे. जसं की सुरुवातीला आपण क्लोरोसायपर असेल, क्लोरो 20% असेल, क्लोरो 50% असेल, कराटे असेल, त्याचबरोबर आसिटामाप्रिड अपलाउड असं कॉम्बिनेशन असेल, अशी साधी साधी औषधं घेऊन आपण 25-30 दिवसापर्यंत याचं नियोजन करायचं आहे. ज्यावेळेस इनिशिएशन काळ असतो, म्हणजे फुलातून कळी निघण्याचा काळ असतो, त्या अवस्थेमध्ये मात्र आपल्याला थोडंसं ब्रँड औषधांकडे जाण्याची गरज इथं भासते. या औषधांमध्ये आपण बायर या कंपनीचं रिजेंट असेल, SLR 525 GSP या कंपनीचे असेल, त्याचबरोबर तिथं क्लोरोसायपर असं कॉम्बिनेशन GSP कंपनीचंच सरपंच असेल. ही औषधं इकोडा या जैविक औषधासोबत कॉम्बिनेशन करून घ्यायची आहेत. इकोडा हे एक ऑर्गॅनिक औषध आहे, जे की बायोलॉजिकल आहे, ज्याच्यामध्ये अद्रक ऑइल, लसूण ऑइल या गोष्टी आहेत. त्याचा बऱ्याच अंशी तुम्हाला फायदा होतो. आणखीन एक, ज्यावेळेस तुम्हाला अशी कंडिशन तुमच्या मिरची पिकामध्ये दिसते, जे की चुरडा मोरडा किंवा बोकडल्यागत दिसते, त्यावेळेस फायरोसान नावचं औषध 250 ग्रामचं पॉकेट भेटतं. हे संध्याकाळच्या वेळेस ताकामध्ये भिजत ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी 250 ग्राम फायरोसान आणि भिजत ठेवलेलं 1 लिटर ताक असं कॉम्बिनेशन घेऊन तुम्हाला टाटामानिक आणि अपलाउड याच्यासोबत दुसऱ्या दिवशी 200 लिटर पाण्यामध्ये हे सगळं कॉम्बिनेशन घेऊन अपलाउड 1.5 ml ने घ्या, टाटामानिक अर्धा ग्राम ने घ्या, त्याचबरोबर 250 ग्राम फायरोसान आणि याच्यामध्ये एक सूक्ष्म अन्नद्रव्य कुठल्याही कंपनीचं चांगलं 1 ग्राम ने अशी फवारणी किमान 8 दिवसाचा अंतर टाकून ह्या डबल फवारण्या गेल्या पाहिजेत. फक्त तिथं टाटामानिक आणि अपलाउड जे आहे ते बदलायचं, तिथं दुसरं कीटकनाशक दुसऱ्या फवारणीत घ्यायचं. असं कॉम्बिनेशन करून तुम्ही जर का 2 फवारण्या टाकल्या, बऱ्यापैकी तुम्हाला हा जो बोकड्या रोग आहे निवळल्यागत तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल. तसंच मित्रांनो, आता आणखीन एक समस्या म्हणजे थंडीमध्ये फुल टिकवण्यासाठी आपल्याला काय गरजेचं आहे आता या काळात, तर इथे ॲग्रीसर्च कंपनीचं मिंगल हे औषध 2 किलो 1 एकर क्षेत्रासाठी आपल्याला द्यायचं आहे. त्याचबरोबर याच ॲग्रीसर्च कंपनीच्या मिंगल औषधासोबत थायोग्रीन 3 किलो एकरी जे सल्फर असतं 90% त्याचं कॉम्बिनेशन आणि मॅग्नेशियम सल्फेट किमान 5 किलो 1 एकर क्षेत्रासाठी, या 3 घटकांचं कॉम्बिनेशन आपण ड्रिपद्वारे ऍप्लिकेशन दिल्यास बऱ्यापैकी आपल्याला आपटेक ही त्या ठिकाणी चांगलं वाढेल आणि 6 अन्नद्रव्ये जे आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, यांची कमतरता देखील चांगल्या प्रकारे भरून आपल्या प्लॉटमध्ये निघेल. त्याचबरोबर यारा बड बिल्डर ह्या यारा कंपनीचं हे बड बिल्डर किंवा इनिशिएट नावानं ॲग्रीसर्च कंपनीचं असं एक औषध आहे. ते औषध साधारण 2 ग्राम 1 लिटर पाणी याप्रमाणे ज्यावेळेस फुलकळी निघत आहे, म्हणजे फुलावस्था यायच्या अगोदरची जी अवस्था आहे, तिथं आपण या मिरची पिकामध्ये याची फवारणी टाकल्यास निश्चितच आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये फुलं पाहायला भेटतील. तिथंच आणखीन फ्लोराफॉस हे औषध, ही त्याची प्रॅक्टिस आम्ही घेतलेली आहे. साधारण 2 ml पर्यंत त्याचं प्रमाण आहे. त्याच्यानेही आपल्याला उत्कृष्ट असं फुलं पाहायला भेटतील आणि चांगल्या स्वरूपाची सेटिंग पाहायला भेटेल. आणखीन फॉस्फरस आणि पोटॅश युक्त खतं देण्यावरही तुमचा भर असला पाहिजे. नायट्रोजन युक्त खतांपेक्षा या काळापासून ज्यावेळेस फ्लॉवरिंग चालू होते आपल्या या मिरची पिकामध्ये, फुलं चालू होतात, तिथून आपल्याला फॉस्फरस आणि पोटॅशकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यामध्ये आपण 1261 असेल, 1340-13 असेल, 13-0-45 असेल किंवा 042-47 इंडिगेमची ही ग्रेड असेल, प्लस त्याच्यामध्ये फेरस आहे अशी ग्रेड असेल. या काही ग्रेड आहेत, याचा निश्चितच आपल्याला फायदा चांगल्या स्वरूपाचे
मिरची उत्पादन घेण्यामध्ये होईल. त्याचबरोबर आणखीन एक या मिरची पिकातली जी समस्या म्हणजे अनेक जणांना आता सध्या थंडीच्या वातावरणात जाणवते ती म्हणजे पावडरी मिल्ड्यू, भुरी. यासाठी एक 2 चांगले स्प्रे ॲग्रेसिव्ह आणि मॅरिऑन जर तुम्ही व्यापारी तत्वावर उत्पादन घेत असाल तर निश्चितच ही 2 फवारण्या तुमच्या जाणं गरजेचं आहे. ॲग्रेसिव्ह आणि मॅरिऑनच्या थोडासा 10 दिवसाचं अंतर ठेवून. त्याचबरोबर पोटॅशियम बायकार्बोनेट सोबत मायक्लोब्युटानिल 10% म्हणजे बून, सिस्टेन, नागार्जुनाचं इंडेक्स या नावाने ते येतं, त्याचीही फवारणी आपण घेणं गरजेचं आहे. परत सल्फर चांगल्या दर्जाचं 80% डब्ल्यू मधलं फॉर्म मधलं ते अर्धा ग्राम याप्रमाणे आपण फवारणीतून दिला तर त्याचाही आपल्याला या पावडर मिल्ड्यू रोगासाठी चांगल्या प्रकारे फायदा होतो. महागड्या औषधांकडे जाण्यापेक्षा सुरुवातीला कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही नियोजन करून एक प्रिव्हेंटिव्हपणे पावडर मिल्ड्यूसाठी कामं करा. बऱ्यापैकी चांगले नियोजन याही पावडर मिल्ड्यूवरती आपल्याला मिळवता येईल, नियंत्रण मिळवता येईल आणि चांगल्या प्रकारची मिरची पिकाचे उत्पादन आपण घेऊ शकाल. तर मित्रांनो, आणखीन तुम्हाला या मिरची पिकासाठी काही अडचणी असतील तर त्या कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगा, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला व्हिडिओ घेऊन येता येईल. धन्यवाद.